आपला आवाज कोकण 24 तास। मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास प्रोड्युसर कमी पडतो अशी खंत अभिनेत्री प्रीती मल्लापूरकर यांनी व्यक्त केली आणि मराठी चित्रपटाला मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये थिएटर मिळत नाही याबद्दल दुःख व्यक्त केलं आणि यामध्ये फार मोठे राजकारण असल्याची जाहीर कबुली देत नाराजीही व्यक्त केली आहे। एक तर आपला जो मराठी प्रोड्युसर आहे तो कुठेतरी कमी पडतो प्रमोशनला, कारण की शेवटी हा पैशाचा खेळ आहे। तुम्ही सपोज 1 करोड रुपये लावलेत एक फिल्म बनवायला, पण जर तुम्ही ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचवली नाही, लोकांना कळलं नाही, तर ती लोक कशी बघायला जाणार? त्यामुळे हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि दुसरी म्हणजे आपण पोहोचत नाही लोकांपर्यंत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मराठी सिनेमांना स्पेशली मुंबई पुणे आपले जे मेन सिटीज आहेत तिकडे थिएटर्स मिळत नाहीत। माझा गेला चित्रपट ज्यासाठी मला स्टेट अवॉर्ड मिळाला, तो चित्रपटाला आम्हाला मुंबईला थिएटर्स मिळाले नाहीत। इतकं पॉलिटिक्स चालतं, इतके प्रॉब्लेम्स आहेत। पण हे आता आपण मे बी 1 to 1 बोलल्यावर आपण बोलू शकतो। मी ऑन दिस स्टेज मी कितीतरी गोष्टी नाही सांगू शकत, पण खूप प्रॉब्लेम आहे। महाराष्ट्रामध्ये बाब गंभीर नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट थिएटर मिळू नये, प्रेक्षक मिळू नये, अतिशय मग आपण तामिळनाडूला बघणार, दिल्लीला बघणार मराठी पिक्चर, तिकडे तर सगळे त्याच्या भाषेत ते एवढे चालतात की हिंदी मागे पडते। मराठीमध्ये आपल्या मराठीत चालत नाही। मी साऊथला होते तेव्हा मी बघितलं वीक डेला दुपारचा शो हाऊसफुल असतो। तुम्ही जर बुक केला नाही तर तुम्हाला बघायला, आणि आय एम नॉट एक्झॅजरेटिंग, लिटरली। आणि असं पण नाही की जो चित्रपट खूप चाललाय, कुठचाही चित्रपट सगळी लोक बघायला जातात। आपले चित्रपट टॅक्स फ्री करणंही गरजेचं आहे। आय थिंक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने खूप ह्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे, जी घेत आहेत सध्या निर्मात्यांसाठी। मराठी चित्रपट इतर भाषांमध्ये डब होण्याचं प्रमाण कमी आहे का? नाही, आता सुरुवात झालेली आहे। माझा गेला चित्रपट मुक्काम पोस्ट देवाचं घर, ज्याचं तुम्ही नाव ऐकलं असेल, तो चित्रपट 8 भाषांमध्ये डब झालाय। प्रेझेंटली अमेझॉनवर तुम्हाला तो पाहायला मिळेल। तर आता सुरुवात झाली आहे, पण ह्या सगळ्याला जसं मी म्हटलं पैसा लागतो। तर कुठेतरी मग प्रोड्युसर मग प्लॅन करतात की बाबा मी घातलेला 1 पैसा घातला तर मला ॲटलिस्ट 1 पैसा तरी परत यावा। पण मॅडम नॉर्मली असं होतं की जेव्हा जेव्हा नवीन प्रोड्युसर्स येतात मार्केट, सध्या चित्रपट सृष्टीमध्ये ऍक्शन आणि ग्लॅमरची लाट असताना नात्यांमधील ओलावा आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणारा स्पंदन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या चित्रपटाची विशेष माहिती अभिनेत्री प्रीती मल्लापूरकर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली। या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे बहुतांश चित्रीकरण प्रीती यांचे स्वतःचे गाव असलेल्या रत्नागिरीत आणि कोकणच्या निसर्गरम्य परिसरात झाले आहे। आपल्या जन्मभूमीत आणि स्वतःच्या लोकांमध्ये काम करण्याचा अनुभव अत्यंत सुखद आणि समाधानकारक असल्याचे प्रीती यांनी यावेळी भावुक होत सांगितले। आणि कोकणातही स्पेशली रत्नागिरीमध्ये ह्याचं चित्रीकरण होत आहे। तर या मला सर्वात आनंद ह्याचा आहे की मी रत्नागिरीची आहे आणि मी रत्नागिरीत येऊन पहिल्यांदा आय एम अ पार्ट ऑफ अ फिल्म जी रत्नागिरीत शूट होत आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची की आम्हाला हे जाणवलं, गेले 5 दिवस आम्ही शूट करतो इथे, तर काही कलाकार आम्ही मुद्दामूनच रत्नागिरीचे घेतले आहेत। अगदी चिपळूणपासून वेगवेगळ्या भागाचे काही कलाकार आहेत, लहान मोठे। आणि आम्हाला हे रिअलाइज झालं की इतकं टॅलेंट आहे आपल्या कोकणामध्ये। आय मीन निसर्गरम्य आपले लोकेशन्स आहेतच, बट अपार्ट फ्रॉम दॅट इतकं टॅलेंट आहे की माझे जे प्रोड्युसर्स आहेत, श्रीकांत कोथिंबिरे म्हणून, ही इज द यंगेस्ट प्रोड्युसर आपल्या इंडस्ट्रीला लाभलेले, सेल्फ मेड आहेत, अनेक बिझनेसेस करतात ते, आणि या क्षेत्रात पहिल्यांदाच त्यांनी पदार्पण केलं, तो पण असा विषय घेऊन जो खूप वेगळा आहे। कारण की नॉर्मली लोकांना फायटिंग किंवा रोमॅन्स असं काहीतरी आवडतं, पण हा अतिशय सुंदर विषय घेऊन ते उतरतात। त्याचं मला थँक्यू सो मच श्रीकांत। आणि बस रत्नागिरीच्या लोकांबरोबर रत्नागिरीच्या मातीत हा चित्रपट शूट होतो, याचाच आनंद आहे। काय विषय काय चित्रपटाचा? ओके, स्टोरी काय? स्टोरी आम्ही व्यावसायिक क्षेत्रातून चित्रपट निर्मितीकडे वळलेले श्रीकांत कोथिंबिरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे। आई, तिचे मूल आणि डॉक्टर यांच्यातील गुंतागुंतीच्या पण तितक्या संवेदनशील नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो। आजच्या काळात अशा धाडसी विषयावर चित्रपट बनवणे हे निर्मात्यांच्या सामाजिक जाणीवेचे प्रतीक असल्याचे प्रीती यांनी नमूद केले।
या चित्रपटात दिग्गज अभिनेते अरुण नलावडे, प्रणव रावराणे आणि प्रीती मल्लापूरकर स्वतः महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. रत्नागिरीतील सांबरे हॉस्पिटल आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळेच या चित्रपटाचे चित्रीकरण सुलभ झाले, अशा शब्दांमध्ये त्यांनी स्थानिक जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. एक्टर्स आहेत, जे प्रोड्युसर्स आहेत, ते मला सांगतात एखादा प्रोजेक्ट जेव्हा ते घेऊन जातात कुठच्या कलाकाराकडे, कलाकार म्हणतात अरे वा खूप छान प्रोजेक्ट आहे, मला काम करायला आवडेल, पण मला एवढं मानधन पाहिजे. अरे तू जर एवढं मानधन मागतोस, तू गॅरंटी देतोस का की तू एवढं मानधन देऊन तू थिएटर फुल करून दाखवशील? कुणी आज मराठीतला कुठचाही ऍक्टर, मराठी का हिंदीतला पण मी सांगते, कोणी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही की त्याच्या नावाने पिक्चर चालेल. पण लोक नाही कोऑपरेट करत, सगळे स्वार्थी आहेत. मला असं वाटतं लोकांनी एकत्र येऊन कोलॅबरेशननी काम करावं आणि चांगला चित्रपट बनवावा. आजकाल मराठीत खूप चांगले चांगले विषय हाताळले जात आहेत आणि मग असे हे जे म्हटले आमचे सिनियर पत्रकार, त्यांचं वाक्य मी थोडं खोडून काढेन की मराठी विषय इतके चांगले हाताळले जात आहेत ना की मराठी प्रेक्षक खेचला जातोय आता काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा आहे. तर मग अशा ह्याच्यात आता ऑटिझम सारखा विषय थोडा हाताळणं म्हणजे येस, खूपच म्हणजे जर तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली वाटेल की खूप सेन्सिटिव्हली आता हाताळलं आहे, पण इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग मेसेज. ह्या चित्रपटातून जो शेवटी मेसेज दिला आहे ते मी आता रिव्हील नाही करू शकत, तो खूप स्ट्रॉंग आहे. कदाचित तुम्हाला वाटेल हे असं का, पण ते रियालिटी आहे आणि म्हणून ते दाखवलं गेलं आपल्या चित्रपटामध्ये. लीड कोण आहे याच्यामध्ये? यशश्री मसूरकर आणि मी, आम्ही दोघी. वुमन ओरिएंटेड मूवी आहे. मॅडम कसं असते जनरली तुम्ही काय मराठी भाषेला अधिक उंचीवर नेण्यासाठीच आपण हा चित्रपट करीत असल्याची माहिती या चित्रपटाचे प्रोड्युसर श्रीकांत कोथिंबिरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आणि मी सर तुम्ही बोलले, मी पकडून घेऊ चालेल? चालेल. ते सर म्हणले की आपण फक्त मराठी का नाही प्रमोट होतो. मेजरली असं मी लहानपणीपासून हॉलिवूड बॉलिवूड बघितलंय. आई बाबांनी मला नाटकांना पण नेलं आहे आणि मराठी आपण साऊथची मूवी डब करून का बघतो हे माझं महत्वाचं आहे. मराठी पिक्चरला पण कुठेतरी जायला पाहिजे, नॉर्थला साऊथला डबमध्ये. त्या मोटिवेशन ठेवून मी त्या बाबतीत मराठी इंडस्ट्रीमध्ये उतरलो आहे की आपण एक मराठी इंडस्ट्रीला वरती आणू, एक प्रेझेन्स आणू पुन्हा भारतामध्ये. त्या महत्वासाठी मी या इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहे. आणि दुसरं प्रवीण सरांचं जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी जी स्टोरी सांगितली ती एक थोडी अपिलिंग वाटली मला. हो, आपली श्रेणी तुमचं पहिलेच पिक्चर आहे की अगोदर तुम्ही कुठचं केलं? पहिला पिक्चर. भविष्यामध्ये हिंदी पिक्चर काढण्याचा का अजून मराठी? मेजरली मराठीच पहिले. अच्छा. हो, नंतर पुढे बघू आपण कसं जातो. काय बिझनेस आहे तुमचा? माझा फायनान्स कंपनीमध्ये आहे. वेरीज पण आहेत, मी जो छोटेफार एक पेस्ट कंट्रोलची पण कंपनी काढली आहे आणि आहेत. म्हणजे 3 वर्षापासून मी बिझनेसमध्ये आहे. पण ह्या चित्रपटाच्या यशानंतर आपण पुढे ठरवणार दुसरं काढायचं की नाही काढायचं? नाही, असंच नाहीये. आपण करणार, ट्राय करायचंच आहे, आपल्याला होप असतेच. आणि कमी वय आहे तर अजून पुढे जायचंच आहे आपल्याला. तुम्ही डिस्ट्रीब्युशनचा काय अभ्यास केला? डिस्ट्रीब्युशन सगळ्यात मेजर काम हे डिस्ट्रीब्युशनच आहे. ते पोस्ट प्रोडक्शन मध्ये होतं. राईट. त्यानंतर आपल्याला पोस्ट प्रोडक्शन. तर डिस्ट्रीब्यूट फिल्म तर थोडी मी वडिलांची मदत घेणार त्या टायमिंगला. नाही, ते असायलाच पाहिजे वडिलांची. हो, ते त्यांनी खूप एक मेजर पोझिशनमध्ये रोल केलेला आहे मुंबई पोलीसमध्ये. त्यांचे मित्र सगळे आहेत, मग त्या बाबतीत मी त्यांची मदत घेणार थोडीफार. आणि वय ते तर आजकाल सोशल मीडियावरतीच असतात गोष्टी, तो PR असतोच, तो आपण करायचंच आहे. ही भूमी लोकमान्य टिळकांची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आणि सावरकरांची. इथे जे चित्रपट शूटिंग होते ते सक्सेस होते लक्षात. केवळ चित्रपटाची माहिती न देता प्रीती मल्लापूरकर यांनी यावेळी मराठी चित्रपट सृष्टी समोरील वास्तव आणि आव्हानांवरही परखड भाष्य केलं. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. अनेकदा चित्रपट प्रदर्शनावेळी होणारे राजकारण आणि प्रमोशनसाठी लागणारी मोठी यंत्रणा यामुळे चांगले विषय असूनही अनेक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कलाकारांनी केवळ पैशांच्या मागे न धावता दर्जेदार कलाकृतींना प्राधान्य देऊन एकत्र येणे गरजेचं असल्याचे त्या म्हणाल्या. स्पंदनचा शेवट अत्यंत धक्कादायक तरीही वास्तववादी असून तो चित्रपटातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला लावेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी निर्मिती टीम संदीप बामणे, विनय जयवाळ, दिग्दर्शक प्रवीण शेटे, अभिनेत्री यशश्री मधुकर उपस्थित होते. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.